नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या काळजाच्या कोपऱ्यात सगळं कचकन स्वागत आहे. इच्छा गावात हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. ममता किती वन साइड लोकांना एवढं रट्टवतात की कधी कधी हे म्हणावं का नाही ही भीती माझ्या पण मनामध्ये येते. पण अजून तरी महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकही आमदार नाही, त्यामुळे आपण जरा डेअरिंग करायचं डिसिजन घेऊ शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण अव्हेंजर बघितलेत, मात्र आपण आज अशा भयंकर अव्हेंजर्स बद्दल जाणून घेणार आहोत की हे बघितल्यानंतर स्वतः स्टॅन ली सुद्धा पिसाळले असते. आतापर्यंत तुम्ही तुमच्या हाताने खूप काय काय केलं असेल, पण लोक आता हाताने डायरेक्ट एड्स सुद्धा बरा करायला लागलेत. आज आपण अशा जेम्स ऑफ कन्व्हर्जन बद्दल बोलणार आहोत. ख्रिश्चन कन्व्हर्जन बद्दलचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबमध्ये दररोज पार पडतंय, पण त्यांचे चमत्कार बघून मी तुम्हाला सांगतो मोठ्या मोठ्या बाबांना सुद्धा कुठे कुठे घाम फुटू शकतो याचं तुम्ही कल्पना नाही करू शकत. अशा गोष्टींकडे कधीच लक्ष नाही गेलं, किंबहुना पंजाब गव्हर्नमेंटने सुद्धा या विषयाला इतकं लाईटली घेतला आहे जेवढा आपण आपल्या आयुष्याला आणि नशिबाला घेतो. मित्रांनो, हा सगळा विषय एकंदरीत डेमोग्राफीचा आहे, कारण डेमोग्राफी बदलली का मग डेमोक्रेसी बदलते. आता फार डिटेलमध्ये जायच्या अगोदर आपण पहिले जे आपले डेंजर अव्हेंजर आहेत यांचा मी तुमच्याशी जरा परिचय करून देतो. पहिला जो नमुना आहे यांचं नाव आहे पॅस्टर बजिंदर सिंग. मित्रांनो, हे जेलमध्ये गेले होते म्हणे, आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची ब्रह्मांड टाळी लागली आणि त्यांना अचानक कळलं त्यांच्या आयुष्याची दिशा. जेलमधून बाहेर आल्यानंतर बाबांनी वन साइड लोकांना हाताने बरा करायचा डिसिजन घेतलाय. यंदाच्या इलेक्शन नंतर काँग्रेसच्या हातामध्ये ताकद आहे का नाही आय डोंट नो, पण या बाबाच्या हातामध्ये एवढी बरी ताकद आहे की बाबा हाताने एड्स बरा करतो, मेलेल्या माणसांना जिवंत करतो. तर बहिरे जे आहेत त्यांना नको त्या गोष्टी पण ऐकायला येतात. पहिला व्हिडिओ तुम्ही बघा, पहिल्या व्हिडिओतच तुम्हाला कळेल की बाबाचा हात जो आहे हा डेंजर विषय. एड्स की बीमारी ये दोनों को छोड़ दे. चल निकल एड्स बाहर, चल एड्स की बीमारी निकल बाहर, एड्स की गंदी आत्मा उठाओ. प्रोफेट जी ने डांटा और एड्स की बीमारी इन्हें छोड़कर गई. असला एड्स बरा होतोय फक्त हात ठेवून. आणि कसं बरा करायचं तर काय मंत्र पण नाहीये, तो डायरेक्ट एड्सला म्हणतो निघून जा आणि एड्स निघून जातो. मोठ्या मोठ्या कंपन्या म्हणजे लाखो करोड रुपये दरवर्षी खर्च करतात कारण की एड्स बरा व्हावा. मी तर म्हणतो जगातल्या प्रत्येक एड पेशंटला बाबा समोर उभा करा, हातावर हात ठेवतो, एड्स जा म्हणतो आणि एड्स निघून जातो. एवढी सांगून लोकांना शिशू पण होत नाही एवढ्या बाबाच्या सांगण्यावर लोकांचे एड्स जाऊ राहिले. आणि एका माणसाच्या अंगामध्ये जेवढ्या रक्ताच्या पेशा नसतील तेवढे आत्मे असतात, असं पण ह्याच व्हिडिओमध्ये या बाबाने पुढे सांगितलेले. आपके शरीर से 14,000 दुष्ट आत्माएं निकल कर गई हैं. अभी 14,000 आउट 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 म्हणत एका माणसाच्या शरीरातून 14,000 आत्मे बाहेर काढणारा एकमेव बाबा या भारतामध्ये असेल. मी तुम्हाला सांगतो, हे बाहेरच्या जरी ख्रिश्चन मिशनरींनी बघितलं तरी ते पण या माणसाला हाणतील, किंवा कुत्र्यासारखं हाणतील. एका माणसाच्या अंगात 14,000 जर आत्मे असतील मित्रांनो, तर हा कुठनं काय काय बाहेर काढू शकतो इसकी आप कल्पना नहीं कर सकते हो. इसके हाथ का चमत्कार अभी शुरू हुआ है, आगे आगे इतनी भयानक चीजें करेगा. मैं तुमको बताता हूं कि तुम खुद पिसा के चावोगे खुद को. या माणसाकडे एक बाई येते, लेडीज बाई येते, म्हणजे बाई म्हणजे लेडीज असते पण एक लेडीज येते आणि ती तिच्या पोरला घेऊन येते. आणि म्हणे कोणत्या तरी बिमारीमुळे ते पोरग जे आहे हे बिचारं मेलेलं आहे. पहिले तर असल्या सगळ्या थिएट्रिक्स मध्ये आणि असल्या सगळ्या पाखंडच्या कामांमध्ये लहान लहान पोरांचा का बरं उपयोग करता है मला कळत नाही, पण इनने कर दिया. अभी ये बच्चा अगर गया है तो ये जो हमारे पेस्टर चाचा है हाथ रख के वो बच्चे को वन साइड जिंदा करने वाले. पण आता कसं आहे, कारण ड्रामा करायचा आहे, स्क्रिप्टिंग करायचं आहे, त्यांनी का बरं काय माहित, पण पहिले या मेलेल्या मुलाच्या बेंबीचा वाद घ्यायचा निर्णय घेतला. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही कर. त्याच्यानंतर ऑल ऑफ अ सडन ते त्या पोराच्या मानेच्या दिशेने गेले. पहिले त्या पोराचं कौतुक आहे, कारण मला जर झोपून कुणी इथे तो वास घेतला, मी खरा मेला असेल तरी पण मी जिवंत होईल, पण हे पोरग वन साइड असं पडेल होतं. आणि काय भाई वासबीज घेतल्यानंतर वन साइड त्या पोराची गच्ची धरली आणि बाहुबलीगर वन साइड वर उचललं आणि ते पोरग जिवंत झालं. काहीच हे सगळं झाल्यानंतर त्याच्याच टीमचा मागचा कॅमेरामन इतका पिसाळला, असला भयान उडा मारायला लागला की त्यांनी जागीच एक पोरगा पैदा केला असता. एवढा एनर्जीचा संचार त्या माणसाच्या अंगामध्ये आला. आणि आजूबाजूला आपण फोडणीमध्ये जिरे टाकतो कसे तडतड तडतड उडतात, तसे तडतड तडतड आजूबाजूची पूर्ण जी सगळी पिल्लवळ आहे त्याची ही पिसाळून केली. गाईस, याच्यानंतर येतो एकदम आयकॉनिक व्हिडिओ. मुख्या माणसाला कसं बोलतं करावं याची टेक्निक आहे एकट्या बाबाच्या हातामध्ये आहे. एक कोणतं तरी लेकरू त्यांनी आणलं आणि ते लेकरू रडत होतं. पहिले तर ते पोटगं मोठं झालं की या पेस्टरला शोधून आणील, कारण असल्या प्रकारचं रडणं जे आहे अश्रूवर झूम करू करू या पोराचं जे सगळं अश्रू आहेत या जगासमोर त्यांनी प्रदर्शन केलं. टॉपिक असं आहे की याची जी बहीण आहे याच्या बहिणीला जन्मापासून बोलताच आलेलं नसतं आणि बाबा वन साइड थेरपी देतो आणि ती पोरगी म्हणजे डायरेक्ट लता मंगेशकरांची दुसरी बहीण होती. पापा
पापा पापा पापा जेव्हा त्याची बहीण बोलायला लागती तेव्हा ते लहान पोरगज आहे 200-500 रुपयांसाठी एवढी भयानक ऍक्टिंग करायला लागतं. त्याच्यानंतर हा जो आहे हा लिटरली कॅमेरामॅनला सांगतो की त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंवर झूम करा. लेकिन आप देखो छोटे बच्चे की आंख में आंसू है कि नहीं बेटे? बेटे क्या नहीं, मैं तेरी बहन पहले नहीं बोलती थी, अभी किसने चंगा कर दिया? ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो. आणि पोरगीला बोलतं करायला त्यांनी लिटरली AEIOU चा वापर केलेला आहे. वॉवेल्स जे आपण शाळेमध्ये शिकतो, आता वॉवेल का कन्सोनंट ते मला माहित नाही, एवढं माझं ग्रामर मोठं असतं, मी IIT मध्ये असतो, पण तुम्ही तुमचा सच्चक बुद्धीचा वापर करा. त्या पोरगीला उभं करतो, तिच्या चेहऱ्याकडे कॅमेरा येतो, आणि ती पोरगी आय म्हणायला लागते आणि तिला कंठ फुटतो. आईच्या गावात एवढं सगळं झालं. तुम्ही इमॅजिन करा त्या पोराच्या मनावरती किती यातना आहे. त्याच्या बहिणीला कधीच बोलता आलेलं नव्हतं अकॉर्डिंग टू स्क्रिप्ट, तिने ऑल ऑफ अ सडन बोलायला लागलं. त्या पोराला हा माणूस काय करायला लावतो? 2,500-3 हजार पब्लिक समोर त्या पोराला हा कुत्रा अर्गा नाचायला लावतो आणि ते पोरगा बिचारा 500 रुपयासाठी पिसाळलेल्या बेडकासारखं तिथं नाचायला लागतं. नाच के दिखा दे यीशु मसीह के लिए, नाच के दिखा जोर से यीशु मसीह के लिए. मेरा यीशु यीशु, मेरा यीशु यीशु, मेरा यीशु यीशु, मेरा. एखाद्या बेडकाच्या जर तुम्ही ढुंगणाला टचकन पिन टोचल्यावर तो ज्या प्रकारे उड्या मारेल ना, त्या प्रकारे 3,500 पब्लिक समोर हे पोरग जे आहे हे पिसाळल्यासारखं उड्या मारायला लागतात. पुढची जी पब्लिक आहे भाड्यानं आणलेली, तिथं असे येड्यागत करायला लागते. मी तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे बघून हे माणूस आहेत असं म्हणायचं पण अधिकाऱ्यांचं काढून घ्यावाचं कधी कधी तुम्हाला फेल येऊ शकतो. आता हा प्रकार इथंच नाही थांबत, हा प्रकार इथनं सुरू होतो. बाबाची क्रेज म्हणे इंडियात नाही तर पाकिस्तानमध्ये पण आहे. आणि पाकिस्तान म्हणल्यानंतर मला आठवतं की सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या समोर हारणारी जगातली एकमेव टीम असेल. तुम्हाला माहिती का, पाकिस्तान टीमची लायकी जी आहे ही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानुसार ठरते, त्यांची समान नाहीये. इंडियाशी खेळताना इंडिया म्हणून खेळू शकतात, तर अफगाणिस्तान अमेरिकेशी खेळताना त्यांच्याहून गलिच्छ कसा परफॉर्मन्स देता येईल तसे ते खेळतात. तसं तुम्हाला माहितीच आहे की ह्या आता यांनी वर्ल्ड कपचं प्रिपरेशन करायला आर्मीकडनं ट्रेनिंग घेतली होती. स्टंपाच्या ऐवजी हे अमेरिकेत स्टेडियमच उडवू शकता. बट वेअरएज ऑन दी अदर हँड भारतासमोर खेळत असताना यांची कशी चिचुंदरीची अवस्था होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय परी मॅच बद्दल. मित्रांनो, आपल्या टीमला सपोर्ट करा. तुमचा क्रिकेटचं नॉलेज जे आहे याचा तुम्ही वापर करून सांगू शकता की कोणती टीम जी आहे ही आजची मॅच जिंकू शकते. आणि त्यानुसार वन साइड जिंदगी जी आहे ही सॉर्ट व्हायचा पण चान्स आहे. 24 तास कस्टमर सपोर्ट पण आहे. असंख्य लोक या गेमवरती जाऊन खेळता सुद्धा आहेत. याशिवाय फास्टेस्ट विड्रॉल प्रोसेस सुद्धा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करा. परी मॅच वरती जा. तिकडे गेल्यानंतर 450% बोनस अप टू 50,000 तुमची वाट बघतोय. भाईने वन साइड बोलून ठेवली. मॅच चालू व्हायच्या अगोदर करून घ्या, पण व्हिडिओ पण पूर्ण बघा. सगळेच तिकडे नका जाऊ. जोक सपाट मित्रांनो, पंजाबमध्ये हे जे ख्रिश्चन कन्व्हर्जन होतं याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. आणि सरकारने सुद्धा, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल, दोघांनी याच्याकडे दुर्लक्ष केलंय. 2011 म्हणजे आजपासून 13 वर्षांअगोदर जो सेन्सस झाला होता त्या सेन्सस अनुसार पंजाबमध्ये ख्रिश्चन कम्युनिटीची पॉप्युलेशन ही फक्त 1.5% आसपास होती. मात्र जर आताची आपण परिस्थिती बघितली तर एक जिल्हा जरी आपण घेतला तरण तरी तिथे मागच्या काही वर्षांमध्ये 100 पटीनं राईज जो आहे हा आपल्याला बघायला मिळतोय. आणि प्रायमरीली हे सगळे मिशनरीज ज्यांना फॉरेन फंडिंग मिळतं हे 2 कम्युनिटीजला टार्गेट करतात. पहिले असतात मजहबी सिख्स जे प्रायमरीली दलित आहेत असं म्हणतात, आणि दुसरे येतात तिथले वाल्मिकी हिंदू. या दोन्ही कम्युनिटीजमध्ये अवेअरनेसचं प्रमाण थोडंसं कमी आहे. ही गोष्ट इतकी अलार्मिंग आहे की जर आत्ताचा सेन्सस झाला तर हा आकडा 25% जाऊ शकतो. सो यू आर लुकिंग फॉरवर्ड ॲट 25% राईज इन लेस दॅन 14 इयर्स. गुरुदासपूर जिल्हा हा कन्व्हर्जनचा हब मानला जातो. इथे मागच्या 5-6 वर्षांमध्ये म्हणे 4 लाख लोक जी आहेत ही कन्व्हर्ट झाली आहेत. ही गोष्ट इतकी अलार्मिंग आहे की अकाल तख्त जी हायेस्ट टेम्पोरल सीट आहे सिखांची, त्यांनी सुद्धा सांगितलंय की आता समाजामध्ये जाऊन अवेअरनेस पसरवायची गरज आहे. कारण ह्याच प्रकारे जर मास स्केलला कन्व्हर्जन होत राहिलं तर सिच्युएशन जी आहे ही खूप गंभीर होऊ शकते. अँड लाईक यू ऑल नो, एव्हरी कन्व्हर्जन इज फॉर डेमोग्राफिक चेंज. कारण डेमोग्राफिक चेंजनी वोट बँक होते आणि वोट बँकनी तिथली जी गव्हर्नमेंट आहे ही लाईफ टाईम पॉवरमध्ये राहू शकते. या सगळ्या मॅटरमध्ये विचार करायची गोष्ट अशी की केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही गोष्टी ह्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष करतायत. आणि सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी या देशामध्ये काम करतात, त्यांना हाताने एड्स करणारे बाबा जे आहेत हे दिसतच नाहीये. अजून एक अंकुर फिंकुर नावाचे काहीतरी तिथले वन साइड एक पेस्टर, त्यांनी 2008 मध्ये एका चर्चची स्थापना केली ज्याचे फक्त 3 मेंबर होते. ह्याच चर्चचे आता 2024 मधले जे मेंबर्स आहेत हे 3.5 लाख लोकांच्या वर गेलेले आहेत. जर एक पेस्टर एक चर्च 10 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना कन्वर्ट करू शकते तर ग्राउंड रियालिटी जी आहे पंजाबची किती अलार्मिंग असू शकते हे कदाचित तिथे गेल्यावर आणि तिथल्या लोकांची बोलल्यानंतरच आपल्याला कळू शकेल. वेअरएज ऑन दी अदर हँड पंजाब बाहेरचे लोक यांचे असे सगळे एव्हेंजर चाळे बघून फक्त सोशल मीडियावरती एंटरटेन होत आहेत. बघा, आता जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये गल्लीमध्ये मॅटर होता तेव्हा 2 पोरांमध्ये होता. आजकाल पोरींमध्ये पण मॅटर जे आहेत हे होऊ शकतात. पण पंजाबमध्ये मॅटर जे आहेत हे डायरेक्ट एक बाबा आणि भूतामध्ये होतात. आणि हे रावळपिंडीचे एव्हेंजर्स हाताने भूताशी वार करतात. मंत्र पण नाही, फक्त हात.
एक बाईच्या अंगामध्ये एक स्पेशल क्वालिटी भूत जे आहे हे घुसलं होतं. ती पिसळल्यासारखी सायरा वैरा तिथं धावत होती. 4-5 लोकांना वन साईड लोटत होती. मला कळलं नाही वजन कमी करायचं म्हणून पळत होती का भूक लागावी म्हणून पळत होती. पण ती बाई तिथं इतके येड्यासारखी करते आणि तो पेस्टर तिला आता हाताने पळवतोय. हाताने डायरेक्ट नागिन नाही विषय, इथं डायरेक्ट सर्पदोष विषय. येड्यासारखी पडली आणि 10 लोकांना घेऊन पडली. ती हिच्या अंगात ना भूत काढायचं का नाही आय डोंट नो, पण या बाईनं वजन 100% कमी केलं बाय. एवढं सगळं पळून झाल्यानंतर हा गोळी मारल्यासारखा ठुस करतो आणि ते लोक बदकन खाली पडतात. म्हणजे एवढं कॉमेडी हे सगळं बघणं की जर तुम्ही कॉमन सेन्सचा जरी प्रयोग केला तरी हे जे सगळं चाललंय हे कुठल्याही धर्मामध्ये जरी चालू असलं तरी हा मोठा जोकच आहे. इसका कोई दुसरा डेफिनेशन हो ही नाही सकता है. आणि कधी कधी तर म्हणजे 22-23 वर्षांची पोरं पण तिथं अशी लोटांगण आहे म्हणजे बापाला वाटत असेल माझा पोरगा इंजिनियर होईल डॉक्टर होईल, पोरगा निवड लपड झेंडू चाळे करतोय. हा कोणत्या धर्मात कन्वर्ट होतो का नाही मला नाही माहिती, पण हा गांडुळामध्ये जिवंतपणे कन्वर्ट झालेला आहे. सरपटतोय त्याच्या समोर असा आणि त्याला कुत्र्याला कसं उचलतात ते पिसाळलेले कुत्रे पकडला गाडी तर नगरपालिकेची 2 माणसं हात धरताय 2 माणसं पाय धरताय मध्ये ते असं करतंय आणि तसं त्याला लिटरली उचलून जे आहे बाहेर घेऊन गेलेले. पापा कहते ते बडा नाम करेगा ये भेंडी बदनाम करेगा याच्या गावात. अजून एक मॅटर जो आहे हे बाबांची इतकी म्हणजे पंजाबमध्ये माणसं डिप्रेसच होऊ नाही शकत. मी तुम्हाला सांगतो एवढी भयानक एंटरटेनमेंट आहे तिथे गाईज. शैतानशी त्याला आता सामना करायचा असतो. शैतान कुठं असतो एका बाईच्या डेअरीत असतो. एका बाईच्या डेअरीमध्ये शैतान हे मी नाही हे ते बाबा स्वतः म्हणेल. अजून एक शैतानचा विषय होता. एका बाईच्या अंगामध्ये शैतान होतं. ते शैतान स्टेजवर येतं आणि ते शैतान त्या बाबासमोर शिला की जवानीवर नाचतं. किती हौशी शैतान आहे हा मेल्यानंतर एका बाईच्या शरीरात जाऊन पण शिला की जवानी. आमच्या नाशिकमध्ये नाही काही मित्र आहे उपनगर पाथर्डी पाटा तिथले हे जे मित्र आहे त्यांच्या आत्म्या द्या यात जाऊन एका बाईच्या शरीरात शिला की जवानीवर नाचू राहिले. काय चाललंय भेंडी. एका ठिकाणी बाबाने नाकाने करंट पास केलेला आहे. हात पण नाही नाकाने करंट पास केलेले. माझ्या नाकातनं फक्त शेंबूड आजपर्यंत बाहेर आलेले. करंट मी कधीच नाही काढू शकलो. झोपेमध्ये नाकाने पण श्वास बाहेर पडतो तोंडानच पडतोय. हा बाबा नाकाने हात न हलवता असा करंट पास करतो आणि जी करंट जे आहे हे वन साइड समोरच्या काळजामध्ये भोग करतं. सामने देख मेरी नाक की सीध से मेरी नाक की सीध से एक करंट निकलेगा वो इनको नहीं दिखेगा बस मेरे तेरे को दिखेगा. करंट पास करत असताना बाबाचा मंत्र पण टिंग डिंग डिंग असतो. बाबा करंट पास करताना टिंग डिंग डिंग टिंग डिंग असं म्हणतो आणि ते करंट जे हे टिंग डिंग डिंग टिंग डिंग स्तरावरती. अरे करंट आहे का निंजा आतोडी भेंडी डिंग 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 काय विषय. डिंग 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 सारे बोलो डिंग 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 डिंग. आणि ते करंट जेव्हा त्या पोराच्या काळजामध्ये जातं ते पोरग बदकन खाली पडतं. मी तुम्हाला सांगतो. आणि ते पोरग खाली पडलंय. इथं ड्रामा नाही संपत. स्क्रिप्टिंग अजून बाकी. बाबा त्याला हिंदीमध्ये विचारतो की छोडेगा की नाही. छोड़ेगा इसको छोड़ेगा इसको नहीं 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 नहीं. सगळ्या भूतांना दिसायला पंजाबमध्ये पंजाबी सोडून हिंदी कसं येते मला कळत नाहीये. एक पण भूत साड्डा तुस्सी मिड्डू करतच नाहीये. कोणी हानी सिंगच्या भाषेमध्ये बोलतच नाही. सगळे भूत हिंदी आहे तिच्यायला आणि बाबा त्याला म्हणतो छोडेगा की नाही आणि ते भूत नाही नाही म्हणतं आणि मग बाबा वेगळी टेक्नॉलॉजी वापरतो ते भूत बाहेर काढायला. टिंग डिंग डिंग फेल गेल्यानंतर बाबा दुसरं अस्त्र बाहेर काढतो. ते म्हणजे शबालाबा शबालाबा शबालाबा. आणि शबालाबा शबालाबा म्हणल्यानंतर ते जे आहे ते परत मासोळी कशी बिना पाण्याची तडतड तडपड फडफड करते तसं ते तडतड फडफड करतं आणि शबालाबा शबालाबा करत ते भूत जे आहे हे त्या माणसाच्या बिंबीद्वारे बाहेर पडतं. सारे बोलो डिंग 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 बोलो डिंग 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 हे सगळं चालू असताना बाबाला फुटेजची पूर्ण माहिती असते. बजिंदर सिंग जे आपले ते सांगतात तेवढ्या याच्यामध्ये भूत शबालाबा शबालाबा फुल स्क्रीन पे गाव शबालाबा शबालाबा एवढं पण ते त्यांच्या कॅमेरामॅनला सांगते की आता मोठ्या स्क्रीनवरती दाखव. 3,500 लोकांना कळलं पाहिजे की शबालाबा शबालाबा करत लोक जे आहेत ही भूत कशी बाहेर काढू शकतात. फुल स्क्रीन का म्हणजे ओम भगभुगे मध्ये तरी फील असतो काहीतरी होऊ राहिलं भगिनी भागोदरी. शबालाबा शबालाबा मध्ये काय फील आहे ब्रो. मी शबालाबा शबालाबा करा घरचं कुत्र जवळ येईल माझ्या माहिती अंगात भूत नाही जाऊ शकत. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितले का बाईच्या ढिरीमध्ये भूत जे आहे हे घुसवेल असतं. त्या बाईच्या ढिरीतलं जे भूत आहे हे बाबाने पुनश्च एकदा नवीन अव्हेंजरिक टेक्नॉलॉजी वापरून ढिरीतनं भूत जे आहे हे बाहेर काढलेले. पहिले तर मला बाबासाठी पण वाईट पडलं की तुम्ही एवढा मोठा फ्रॉड करू राहिले लोकांना येडं करू राहिले. कोणतरी म्हणतं माझ्या ढिरीत भूत आहे. म्हणजे पहिले तर बाबा नाही हसला. या बाबाला 100% मार्क आहे. कारण मी जरी पाखंड करत असतो आणि माझ्याकडे कोणी म्हणलं माझ्या ढेरीमध्ये भूत आहे तर मला पहिले हसूच येईल. ती बी ती लेडीज आली विचारी एवढी मोठी ढेरी घेऊन तिला 4 माणसं घेऊन येऊन राहिले.
बाकी लोग पीछे हट जाओ, बाकी लोग पीछे हट जाओ, लोगों को देखने दो। इधर लाओ, देखो ये कैसे पेट को फुला दिया है शैतान ने। बाबा मग कसं आहे, क्राऊडला पण एंगेज करणं, दिवसभर ते बसले तंबूमध्ये उन्हात आणायचं, मग तो क्राऊडला पण एंगेज करतो। बाबा क्राऊडला विचारतो, क्या तुम्हें विश्वास है इस डेहरी में से हम भूत निकाल सकते, आणि ती पुढे भाड्याने आणलेली क्राऊड पण हो म्हणून ओरडती। मग चालू होतो खरा चेटूक विषय, भूत काढायला बाबा अलौकिक हात बी नाही वापरत, बाबा एक बोट बाहेर काढतो आणि कचकन तिच्या पोटामध्ये ते बोट जे आहे हे घुसवतो, एका बोटानं तिच्या ढेरीत नाख भूत जे आहे, शैतान जो आहे तो बाबा बाहेर काढतो आणि आजूबाजूचे लोक परत पिसळल्यासारखे वागतात गाईस। यहाँ देख, शट आउट, शट आणि बोट जेव्हा तिच्या ढेरीमध्ये घुसवतो तेव्हा बाबाला त्याची इंग्लिशचं पण ज्ञान द्यायचं असतो। तो म्हणतो की मैं मेरी उंगली से तुम्हारे पेट के शैतान को डिस्कनेक्ट कर रहा हूं। त्याचा फोनला चार्जिंग लावले, भेंडी एक बोट घातलं, आता भूत डिस्कनेक्ट करू राहिला त्या ढेरीपासनं, लिटरली ढेरीपासनं भूत डिस्कनेक्ट करू राहिला हा रताळ्या। इसके पेट से मैं डिस्कनेक्ट करता हूं इस गंदी और बुरी आत्मा को, निकल, आउट आउट आउट, छट, फ्री नेम जीसस। असं बाईच्या ढेरीमधनं भूत निघेले हे प्रूव्ह करण्याचा बाईला तो परत सैरावायला, हे पळायला लावायचं लॉजिक मला काही कळलेलं नाही, पण ते येण्यासारखं तिथं पळायला लावता। परत आल्यानंतर बाबा म्हणतो की ज्या पोटाची साईज कमी झाली बघा, शैतान बाहेर पडला। मेरे पास लेकर आओ। अब कैसे लग रहा है, कैसे लग रहा है, हैं? अब देखो, देखो कितने मिनटों में पीछे चला गया पेट, देखो ये देखो। ती बाई पाडली गाईस, दुसरं काहीच नाही। 2.5-3 इंच ढेरी तेव्हाच मध्ये जाते जेव्हा ढस्कन तुम्ही पादळी बोट जे टचकन घातलं ना, पंचर की आहे हो बाबा निडूस, मी तुम्हाला पळायला म्हणून लावलं कारण वास येत होता, तू लांब जाऊन परत ये, आणि मग म्हणे का भूत ढेरीतनं बाहेर गेले। असं बोल मॅटर आहे। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। हे पंजाब मधली भूत पण डेंजर आहे गाईस, म्हणजे आतापर्यंत बघा मेलेली म्हातारी असूच शकते, एखादा नाही का जळून बिचारा कोणतरी मेला असेल त्याचं भूत असू शकतं, काही काही ठिकाणी तर डायरेक्ट नागिन सोबत कॉम्पिटिशन केलेली, नागिन सोबत। त्या मुलीची जीभ एवढी भयानक हल्लेली ना, मी तुम्हाला सांगतो हे कुठंच नाही बघितलं, हे अलौकिक आहे। एवढी फास्ट एखाद्याची जीभ सेंटर फ्रेश, काय सेंटर फ्रेश घेऊन एखाद्या लटकवलं जरी समोर तरी पण असं होऊच नाही शकत। हिची जीभ आहे ना, हिची जीभ संशोधनाचा विषय, एवढी फास्ट जर एखाद्याची जीभ हालत असेल, चुकीचा विचार नका करू, हे खूप डेंजर आहे सगळं। नाग वाली गंदी स्पिरिट तेरी जीभ को छोड़े। जाता तर मी एवढंच सांगेल की अप्रॉक्सिमेटली 65,000 मिशनरीज पंजाबमध्ये सध्या या चेटोकगिरीचं काम करताय, आणि दुर्दैव असं आहे की 21व्या शतकामध्ये सगळे लोक जे आहेत या चेटोकगिरीला बळी सुद्धा पडत आहेत। कन्व्हर्जन किती मोठ्या प्रमाणामध्ये झालं याचा आकडा अजून गव्हर्नमेंटने रिलीज केलेला नाही, आणि 2011 नंतर सेन्सस सुद्धा झालेलं नाही। बट व्हॉट इज व्हेरी सम, स्टेट गव्हर्नमेंट याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, कारण जसं मी सांगितलं सरकार कोणाची असली तरी त्यांना पॉवरमध्ये राहायचं असतं। याच कन्व्हर्जनचा वोट बँकमध्ये फायदा केला जातो। हेच पेस्टर्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या पॉलिटिकल पार्टीजला, लोकल लीडर्सला डोनेशन देतात, आणि त्यांची सरकार तिथे कशी मेंटेन राहील, ती डेमोग्राफी कशी चेंज होईल, हाच प्रयत्न जो आहे हा केला जातो। मी जाता जाता परत एवढंच सांगेल की तुमची आणि माझ्या पिढीची जबाबदारी की अशा सगळ्या फालतू गोष्टींना आपण बदलू शकतो, कारण आपली मागची पिढी ऑलरेडी एका पोटानं आपल्या ढेरीतनं भूत जे आहे हे बाहेर काढते। हे कुठल्याही धर्मामध्ये जरी होत असेल, अशा प्रकारे कुठल्याही मेडिकल सायन्सच्या विरोधामध्ये कुठल्याही धर्मातला कोणताही बाबा जरी काम करत असेल तरी त्याचा विरोध जो आहे हा 100% झालाच पाहिजे। आणि माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून सिस्टमला हे सांगितलं पाहिजे की ह्या पण गोष्टी या खूप इम्पॉर्टंट आहे। लोक आता लिटरली बोटांना ढेरीतनं भूत बाहेर काढत आहे, आता तरी उठा, आता तरी काम करा। खैर, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायला विसरू नका, आणि टॉप ऑफ दॅट डिस्क्रिप्शन मध्ये मी परी मॅचची लिंक दिली आहे, तिथे सुद्धा जायला विसरू नका। भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये, सी यू सून।